8-15 दिवसांनी एकदा येते पाणी आणि संडास बांधा पाणी तर त्या हागायचं पाणी कुठं आणायचं कसली गाण्याला कसारी आल्या आम्हाला स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। आता नुकतेच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असतानाच मिरज तालुक्यातील आरग येथे पाणी योजनेचा बोजबारा उडालेला आहे। यावेळी ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला असून ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना अस्तित्वात असून देखील गावास केवळ 20 ते 25 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे। गावाला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने प्रचंड रोष निर्माण झालेला असून म्हैसाळ योजनेचे पाणी अनेक ठिकाणी सध्या पाईपलाईनच्या कामामुळे उपलब्ध झालेले नाही। त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। आरग मोठ्या व्यापारपेठेचं गाव असून या गावामध्ये पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे। तर परिसरात असणाऱ्या कूपनलिकाही खराब असून त्याही अद्याप दुरुस्त केलेल्या नाहीत। त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत आणावं लागत आहे। 10 ते 20 रुपयांना फिल्टर केलेलं पाणी विकत आणून परवडत नसल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले। 20 दिवसातून येत असलेले पाणी गढूळ व फिल्टर न केलेले असते, यामुळे आजारालाही निमंत्रण मिळत आहे। वेळेवर पाणी नसले तरीही ग्रामपंचायतीचे कर्मचारी मात्र पाणीपट्टी घरपट्टी मागणीसाठी आवर्जून दारात हजेरी लावतात, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला। एकंदरीत ऐन उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन नसल्याकारणाने भीषण वास्तव्याला सामोरं जावं लागत आहे। मतदानाला हातपाय पडतात पण पाणी सोडत नाहीत। यामुळे येत्या निवडणुकीत आम्ही मतदान कोणाला करायचे याचा निश्चित विचार करणार असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले। पाण्याला कुठं जाणार सांग, मला काय होतंय काय? पाणी नको काय? पाणी नाही ते कुठं जाणार मी? काय करायचं? पाणी नाही ते 8-15 दिवसांनी एकदा येते पाणी, 1 तासभर सोडतात, पुरत नाही। मी कुठं जायची? करायचं पाणी नाही ते पाणी आहे ते सगळं आहे नसतंच पाणी प्यायला पाणी आणि संडास बांधा पाणी तर त्या हागायचं पाणी कुठं आणायचं? कुठलं काय करायचं? कॅनलला पाणी आणि गलीला गटर नाही, काय करायचं? कसली गाण्याला कसारी आल्या आम्हाला त्या गाणीने गटर कन्या थितुपुतूर केल्या तर किल नाहीत। जवळजवळ 10 वर्ष झाले त्रास आहे आम्हाला। दिवाळ झाली की पाणी आणि पाणी सोडायचं कसं? बारीक पाणी घरात पाणी जाते, पाणी नाही इकडनं तर लांब जाऊन आणतो घागऱ्या बिगऱ्या घेऊन, मग काय करायचं? पाणी नाही। आता पाणीपट्टी भरलाय तुम्ही? आता पाणीपट्टी भरणार ना आम्ही, पाणी अवश्य असतो, पाणीपट्टी भरणार नाही। खाली करा घर त्याला रोज पाणी सोडतो, तुमच्या गल्लीला पाणी कमी येत नाही म्हणतात, मग तेव्हा काय लहान मोठी म्हणत पाया पडतात आणि पाया पडायचं हे करायचं, खरं पाणी काय सोडायचं? आणि सोय करतो, तुमच्या गल्लीची स्वच्छता करतो, सगळं करतो। बाई मी कुठं जायचं? काय बोर आपसा येत का काय? त्या बोरला मी पाहिजे की 2 गल्ल्यातून 4थ्या गल्लीला जाऊन पाणी आणायचं, केवढी येते ताब्यावर? ते बी कोण बोर असणार पाणी देत नाही गल्लीत, ते पाणी देते, पाणी देते तिने तर कुठे देतात पाणी? त्यांना तर किती रोज उठून किती त्रास द्यायचा लोक।